नमस्कार, मी आनंद मैदमवार. भंडारा विदर्भामध्ये आमची संस्था आदित्य बहुउद्देशीय संस्था आणि आदित्य बहुउद्देशीय संस्था बेसिकली एकदम ग्रॉसरूट लेवलला आरोग्य विषयांवर काम करत आहे. यात प्रामुख्याने क्षयरोग, कुष्ठरोग आणि HIV एड्स रुग्णांसोबत आमची संस्था गेले 7 वर्षापासून काम करत आहे. ध्यास फाउंडेशनसोबत गेल्या 2 वर्षापासून आम्ही जुळलेले आहोत आणि एक्सलन्स ध्यास अवॉर्डसाठी आम्ही रीतसरपणे अर्ज केला होता. त्यानंतर ज्युरीज म्हणजे ध्यास फाउंडेशनचे लोक येऊन आमचं फील्ड वर्क, आमच्या NGOची तपासणी, कागदपत्र असं एक 2 ते 3 दिवसाची त्यांची पूर्ण प्रोसेस केली. त्यानंतर ज्युरीजसमोर ते आमचं प्रकरण ठेवण्यात आलं आणि तिथे एक आमची निवड झाली. हा एकंदरीत आमच्या जिल्ह्याला मिळालेला मान आहे, कारण की अजूनपर्यंत आमच्या भंडारा जिल्ह्यात काम करणाऱ्या कुठल्याही संस्थेला अशा प्रकारे पुण्या मुंबईकडे मोठ्या व्यासपीठावर कधीच कुठल्याही प्रकारचा अवॉर्ड मिळालेला नाही आहे. आम्ही अतिशय लहान स्तरातून सुरू केलेली, अतिशय तरुण मुलांनी मिळून सुरू केलेली आमची ही संस्था आहे. बरेचसे स्वयंसेवक, आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, हा त्यांचा एक खूप मोठा त्यांना सगळ्यांना मिळालेला हा एक खूप मोठा पुरस्कार आहे. आणि कुठेतरी यामुळे आमच्या संस्थेला आजचा हा जो कार्यक्रम म्हणजे आपले ध्यास फाउंडेशन एक्सलन्स अवॉर्डची जी आपण प्रगती पाहता, नक्कीच आम्हाला खूप जास्त प्रेरणादायी राहणार आहे. आणि त्याचबरोबर जी कौतुकाची थाप एक्सलन्स अवॉर्ड यांनी आमच्या पाठीवर दिलेली आहे, कुठेतरी एक नवीन बळ मिळालेलं आहे, एक नवीन जबाबदारी आलेली आहे की ह्याच आरोग्य क्षेत्रामध्ये यापेक्षाही खूप चांगलं काम करण्याची एक नवीन जिद्द घेऊन आम्ही इथून जात आहोत.